टाकलेला आहे. वैकुंठवार्षी परमश्रद्धे प्रातस्मरणे शांती ब्रह्म भगवान बाबा महाराज, त्यांचा इतिहास जर आपल्याला माहीत असेल तर त्याचे लक्षात येईल आपल्याला की निष्ठुर असतात. असाच इतिहास वैरागरागरसी गोरोबा काका महाराजांचा आहे. गोरोबा काका महाराज शिखल तोडत होते, गाडगी मडकी घडवायची, शिखल तोडत होते. पत्नीचं नाव होतं संती. लहान रांगतं लेकरू होतं घरात. पाण्याला जायचं होतं म्हणून संती मातेनं सांगितलं, हो मालक पाण्याला निघाले, लेकराकडे लक्ष ठेवा. काही नाही महाराज, ते शब्दही वृत्तीपर्यंत पोचले नाहीत. गोरोबा काका महाराज केशवाचे ध्यान धरून अंतरी मृत्यके माझारी नाचत असे चिखलात नाचत होते. भगवंताच्या बहिणात रंगलेले होते. एकटं लेकरू रांगतं आणि आवाजाच्या दिशेनं काका महाराजांच्या पायाजवळ आलं. पण पायाजवळ आलं तरी पण आपलं लेकरू आलं याचं भान नाही महाराज. याला भक्तीतली समाधी म्हणतात. लुब्धली नादी लागली समाधी मूढजन नरनारी लोकारी. भक्तीतली समाधी. आपल्या आनंदामध्ये भजनात रंगलेले लेकरू जवळ आलं, नाही कळालं. नवे नवे लेकराच्या अंगावर पाय पडला, नवे लेकराचा चिखल झाला. मला एवढं आपल्याला विचारायचं आहे, पहिला पाऊल पडला तेव्हा ते ओरडलं असेल की नाही, पण ते सुद्धा शब्द त्यांच्या कानापर्यंत गेले नाही. नाही कान तै ठाई. तसं चिखल तुडत 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 लेकराचाही चिखल झाला. आणि अशा वेळेला संती पाणी घेऊन हांडावर रिसवला आणि पाहिलं घरात लेकरू आहे का नाही. काकांच्याकडे पाहिलं, पायाजवळचा चिखल लाल बुंद झालेला. लक्षात आलं की आपलं लेकरू तुडवलंय. नाही देहस्थिती मुलं तुडविले. आई सरोदे महाराज मोठमोठ्याने रडायला लागले. आणि रडता रडता काका महाराजांना वाकडं तिकडं बोलायला लागले. काय भजन करताय तुम्ही, जळू द्या तुमचं भजन, ते लेकरू गेलं ना. असं म्हटल्यानंतर काका महाराज हातात काठी घेऊन मारण्याकरता धावले. धावल्यानंतर सांगितलं, माझ्या अंगाला हात लावाल तर पांडुरंगाची शपथ आहे. काठी टाकून दिली खालची. आता पत्नी होतं ते मूल गेलं, बायकोच्या अंगाला हात लावायचा नाही, वंश थांबला. संती मातेने विचार केला, आपला वंश थांबलाय, वंश वाढण्याकरता एक काम करू. आपली धाकटी बहीण आहे, तिचं नाव होतं रामी, बापाकडे गेल्या. सांगितलं आमचा वंश थांबलाय, आता नाईलाज आहे, माझी बहीण आमच्या मालकाला द्या. बापही तयार झाला महाराज. काकाना तो प्रस्ताव मांडला, काकाने कबूल केलं महाराज. वैराग रागरसे असं आपण त्यांना म्हणतो, पण काकाने सुद्धा दुसरी पत्नी करायचं ठरवलं. लग्न लागलं. लग्न झाल्यानंतर सासरा वाट लावण्याकरता आला आणि हात जोडून विनंती केली, जावई बा दोन्ही सख्या बहिणीत बरं, दोघीत भेद करू नका. आता पहिलीला अंगाला हात लावायचा नाही आणि दुसरीला अंगाला हात लावायचा नाही, वंश थांबला ना. अशा वेळा काका महाराज एके दिवशी निवांत आपल्या आसनावर झोपलेले असताना दोन्ही पत्नी दोन्ही बाजूला झोपल्या आणि काकांचा एक एक हात आपल्या अंगावर घेतला. काकांना जाग आली आणि आल्याबरोबर लक्षात आलं की माझ्या हाताने पांडुरंगाची शपथ मोडली आहे. एवढे निष्ठुर खांबाला वेळा बांधला आणि दोन्ही हात तोडून घेतले महाराज. जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही, निष्ठुर राहतो. भक्त काही वेळेला मृदू असतो तर काही वेळेला निष्ठुर असतो. मऊ मेनाहुनी आमे विष्णुदास कठीण वज्रास. एक बाजूला मऊ असतात तर दुसऱ्या बाजूला कठोर असतात. असं तुकोबा म्हणतात. आम्ही त्या पद्धतीने झालो. मोहनिष्ठुर झालो अंगे म्हणवणे केली सांडी देवोने पडिलो मोरकुंडी. तुकोबाराने विचारलं, महाराज संसारात उदास झालात, त्याग केला, निष्ठुर झालात, पदरात काही पडलं का? अभंगाच्या शेवटच्या